प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न. नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी CITU कामगार भवन, खुटवड नगर, सातपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत CITUचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करताना युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे तसेच अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा सचिव कॉम्रेड छाया जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की कामगारांनी सिटूच्या झेंड्याखाली संघटित होऊन न्यायासाठी लढा दिल्यास त्यांना नक्कीच न्याय मिळतो. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाच्या माध्यमातून थकीत वेतन मिळवण्यात सिटू संघटनेला यश मिळाले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिन सिटू भवन येथे साजरा करण्यात आला अशी माहिती दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिन CITU भवन येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उपस्थित महिला कामगारांनी या महिला मेळाव्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कितीही केसेस झाल्या त्यांच्यावर, या सर्व केसेस कामगारांचे प्रश्न हातात घेतले म्हणून त्यांच्यावर केसेस झाले. कॉम्रेड देविदास आडोळे हे पण मागे काही दिवस तडीपार होते. फक्त फॅब नावाची कंपनी आहे, तिथे आपण लढा दिला, कंत्राटी कामगारांना कायम करा म्हणून तिथल्या लोकांनी सगळं ठरवलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांना तडीपार करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या गोष्टी आहेत, आपण दबाव आणला, ते त्यांना ती तडीपारी मागे घ्यायला लावली. त्या कारण चुकीचं कोणी करत नाही. माझ्यावर 27 केसेस पोलीस केसेस आहेत. दर महिन्याला 2-3 तारखा असतात, जावंच लागतं. परंतु त्या कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही काय कुठे भरचौकात कुठे मर्डर केले किंवा कोणत्या काहीतरी हप्ता वसूल केला म्हणून केसेस होतात, त्याचे काही आम्ही काही त्या केसेसला घाबरत नाही. मला सांगायचं तात्पर्य काय आहे, तुम्ही लढलात तर मिळेल. काही लोकांना लाज वाटते की लढायचं नाही. फक्त महिला येतात तिथं त्यांनी जर सांगितलं घेरावा घाला तर घेरावा घाला आणि बाकीचे तुम्ही पुरुष मंडळी कमी पडतो. पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.